या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जाम यांचे प्रभाकर स्टील, प्रोप्रायटर राजय्या गज्जाम, 94 53 59 12 59. शहरात गेल्या काही वर्षात सर्रासपणे विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या रिक्षा चालकांवर गुरुवारी कारवाई करण्यात आली. रिक्षामध्ये कोंबड्या कोंबून भरून घेऊन जावं तसा प्रवास शाळकरी विद्यार्थ्यांवर होत होता. या संदर्भात जनदर्पण न्यूज चॅनेलनं आठवड्यापूर्वी प्रसारित केलं होतं. पोलिसांच्या डोळ्यादेखत शाळकरी विद्यार्थ्यांची जीवघेणा प्रवास होत असतानाही पोलीस डोळ्यावर पट्टी बांधून घेतल्यासारखं करतात. एकदा मोठा अनर्थ घडल्यावरच यावर कारवाई होणार का, असा सवाल केला होता. गुरुवारी पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी शहरात रिक्षांमध्ये बेकायदेशीर आणि मर्यादापेक्षा अधिक विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या तसेच रिक्षाच्या दोन्ही बाजूला शाळेचे दप्तर ठेवून विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळणाऱ्या रिक्षाचालक कारवाई करण्याचा तसेच रिक्षा चालकांना गणवेश परिधान करून रिक्षा न चालवणाऱ्या रिक्षा चालकांवर आजपासून कारवाई करण्याचे आदेश दिल्यानं गुरुवारी पीएसआय नागेश एनपे, पीएसआय हिना कलाल यांच्या नेतृत्वाखाली वाहतूक शाखेच्या पथकानं किडवाई चौक, पोटपाडी चौक, जुना अक्कलकोट रोड, एसव्हीसीएस शाळेतील विद्यार्थ्यांना वाहतूक करणाऱ्या जवळपास 35 रिक्षांवर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईबरोबरच बेशिस्त वाहनधारकांवरही कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान ही कारवाई अखंडपणे सुरू राहणार की 2-4 दिवसच राहणार हे पाहावं लागेल. किती परमिशन आहे? किती भरला? किती भरला तू? किती भरला? परमिशन कितीच आहे? तुझ्या आठ कशाला भरला? मारायला काय? कशाला भरायचं मग? कशाला भरायचं? कशासाठी भरायचं? बॅगा कुठायचं पूर्ण बाहेर आहेत. एक धक्का लागला तर सगळे 2-3 मुलं खाली पडतील ना. कशाला लहान मुलांची जीवाशी खेळतात? आठ भरला 8 8 जण आहेत टोटल 8. क्यों भरायचं? क्यों भरने का सीट का कैपेसिटी है? क्यों भरायचं? क्यों बच्चे की गाड़ी में क्यों डाल रहे हैं? बच्चे की थोड़ा परमिशन थोड़ा पैसा अब 12 चीज़ों को खुद होते पॅसेंजरला जाणं हे मला कशाला जातो? रोज रोज घालायचं नको वाटतं का? मग रिक्षा चालवायचं नाही ना. रोज घालायचं नको वाटतं मग रिक्षा घालायचं. रोज ठेवायचं. चालतंय का तसं सांगा बरं. रोज रोज घालायचं म्हणजे मुंबई पुण्यामध्ये मागायची गाडी त्याला पैसे
ए बस रे. बॅगा कुठे आहे तुझी तुम्ही बॅगा कुठे आहे पाठीमागं पण कसं बसले लेकरं पाठीमागं कसं बसले पाठीमागं बसायला ना कसं बसले बघा कसं आहे चार पाठीमागं कसं बसले त्याच्यात किती जण आहे रे बोल बिगा का अडकवत आहे कशाला अडकवतो तसलं तर कुठं जातं रिक्षा कशाला बॅग अडकवतो हे दोन कमी बसव ना त्याच्यात 5 जण बसव कशाला बसव त्यांची तिथेच बसू दे ना 2 तिघच बसू दे त्यांची जाऊ द्यायचं बॅग इथं का अडकायचं कुठं का बसायला त्याच्यात झाले बघा जरा 2 चर्चक झाले का असं इधर है बैगा पूरा साइड पे बैगा हाँ तो पिताजी को बोलने का मैं 2 बार करूंगा लेकिन वो 2 बार करने का हाँ ये डेली कार्रवाई होने वाला है अभी आयुष हॉस्पिटल डॉक्टर BP उबाळे आणि डॉक्टर कविता B उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली कन्ना चौक मतदा मंगल कार्यालय येथील आयुष हॉस्पिटल इथं सर्व सोयींनी युक्त वैद्यकीय सेवा उपलब्ध सुसज्ज ऑपरेशन थिएटर मूळव्याध भगंदर नासूर यावर इलाज याशिवाय पोटातील सर्व प्रकारच्या ऑपरेशन्स अपेंडिक्स पित्ताशयातील खडे आतड्यांचे विविध आजारांवर उपचार हर्निया शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे पोटाच्या शस्त्रक्रिया व तपासणी बद्धकोष्ठता व गुदद्वाराचे तत्सम आजारांवर आधुनिक उपचार कॅन्सर निदान व उपचार स्तनाच्या गाठी व कॅन्सर उपचार अपघात संबंधित शस्त्रक्रिया डायबेटिक फूट शस्त्रक्रिया पायातील शिराच्या आजारांवर उपचार डॉक्टर BP उबाळे आणि डॉक्टर कविता B उबाळे यांच्या आयुष हॉस्पिटल मध्ये उपलब्ध आयुष हॉस्पिटल प्लॉट नंबर 21A रविवार पेठ मतदा मंगल कार्यालयाजवळ कन्ना चौक सोलापूर फोन नंबर 0217 272 60 95 98 22 60 60 97